सो हॉस्पिटलबद्दल सांगायचं झालं तर खूप उत्तम स्टाफ आहे. डॉक्टर्स खूप छान आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत, वेल एक्सपिरियन्स्ड आहेत, घाबरवत नाहीत कुठलीही सिच्युएशन असली तरी. बिकॉज ट्विन्स प्रेग्नन्सी असल्यावर खूप अशा मोमेंट्स येतात ज्याच्यामध्ये पेशंट्स खूप घाबरून जाऊ शकतात, एस्पेशली वुड मदर. सो त्या बाबतीत खूप छान एक्सपिरियन्स आला. हॅलो, माय नेम इज केदार मुळे. हाय, दिस इज गायत्री कोते. आणि बॉर्निओ हॉस्पिटलबद्दल तर ठाण्यामध्ये तर सगळ्यांनाच माहिती होतं, पण जेव्हा मला कळलं की आम्ही कन्सिव्ह केलं आहे अँड वी आर प्रेग्नेंट, तेव्हा आम्हाला डॉक्टर्स तर खूप छान मिळाले होत्या, वृषाली मॅम, आणि आम्ही हॉस्पिटलच्या पण शोधात होतो. सो आम्ही ठरवलं की बॉर्निओ हॉस्पिटलमधून आपण माझी डिलिव्हरी करूया. बिकॉज फुल इक्विप्ड आहे आणि NICU वगैरे सगळी सोय आहे. आणि बिकॉज इट्स अ हाय रिस्क प्रेग्नन्सी, आम्हाला ट्विन्स होते, तर आम्हाला त्या सगळ्या सोयी ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत असं हॉस्पिटल हवं होतं. सो हॉस्पिटलबद्दल सांगायचं झालं तर खूप उत्तम स्टाफ आहे. डॉक्टर्स खूप छान आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत, वेल एक्सपिरियन्स्ड आहेत, घाबरवत नाहीत कुठलीही सिच्युएशन असली तरी. बिकॉज ट्विन्स प्रेग्नन्सी असल्यावर खूप अशा मोमेंट्स येतात ज्याच्यामध्ये पेशंट्स खूप घाबरून जाऊ शकतात, एस्पेशली वुड मदर. सो त्या बाबतीत खूप छान एक्सपिरियन्स आला. OTचा एक्सपिरियन्स प्रत्येक बाईचा वेगळा असतो. माझा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता बिकॉज ट्विन्स होते अँड आय वॉज नॉट प्रिपेअर्ड वेन आय केम टू नो की मी प्रेग्नेंट आहे. पण त्याच्यानंतर मी प्रिपेअर्ड झाली होते. पण OTमध्ये जेव्हा सांगितलं की फर्स्ट बेबी इज आउट, सेकंड बेबी इज आउट, तर खूप छान वाटलं ते फिलिंग आणि खूप छान तो एक माहोल होता, एक छान वातावरण होतं. ॲनेस्थेशिया वॉज व्हेरी गुड. जेव्हा ॲनेस्थेशिया मला देण्यात आला तेव्हा ऑफकोर्स पेन होतं, पण मला खूप छान प्रकारे सांभाळून घेण्यात आलं तिथे. कारण की तुम्ही ऑफकोर्स पॅनिक मोडमध्ये जाता जेव्हा तुमची हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. मी पण गेले होते, पण थँक्स टू ऑल डॉक्टर्स, स्टाफ, नर्स, इवन द टेकिंग केअर स्टाफ, होम केअर, जे कोणी ते स्टाफ आहेत ते सगळे आमच्या दोघांबरोबर होते, माझ्या बाळांसोबत होते. फिडिंगपासून आमच्याबरोबर असण्यापर्यंत, त्याच्यानंतर जॉन्डिस डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्या ट्रीटमेंटपर्यंत सगळे आमच्याबरोबर होते बॉर्निओ हॉस्पिटलचे. सो आमच्या दोघांकडनं मी बॉर्निओ हॉस्पिटलचे खूप धन्यवाद मानते की इतकी छान सर्व्हिस दिली आम्हाला. फक्त बोलला नाही पण ते करूनही दाखवलं. त्यामुळे थँक्यू सो मच.